जनसूर्या न्यूज, सत्य, विश्वास, जनतेचा आवाज। धामणगाव रेल्वे तालुका अधिकारी डॉक्टर विवेक सुदेवाद यांचे नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन। धामणगाव तालुक्यात स्वाईन फ्लू आजारामुळे 50 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूने खळबळ। धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा येथील 50 वर्षीय राजेंद्र भाऊराव ठोंबरे यांचा स्वाईन फ्लू या आजारामुळे नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरासह आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक सुदेवाद यांनी स्वाईन फ्लू आजाराविषयी तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नागरिकांना सजग राहण्यासाठी विशेष आवाहन केले आहे। 10/8/2026 राजेंद्र भाऊराव ठोंबरे वय 50 वर्ष हे नागरिक जे आहे आपले सावळा उपकेंद्र आसेगाव अंतर्गत आहे। त्यांची तब्येत म्हणजे सर्दी खोकला असल्यामुळे त्यांनी आधी प्रथम उपचार घेतला इथं आपल्या धामणगावमध्येच, पण 6 तारखेला त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे श्वास घ्यायला दिक्कत होत असल्यामुळे त्यांना अमरावती येथे सावदेकर हॉस्पिटल येथे ते भरती होते। 6 तारखेला त्यांचा तपासण्या केल्या असता 7 तारखेला त्यांचे इन्फ्लुएन्झा आणि स्वाईन फ्लू ते पॉझिटिव्ह आले प्रायव्हेट लॅबमध्ये। तर त्यानंतर मग पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे भरती केले असता 10/8/2026 त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली आहे। त्यानुसार आम्ही लगेच जसे त्यांचे रिपोर्ट आम्हाला भेटले की स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आम्ही गावामध्ये सर्वे केला 3-4 दिवस सावळा गावामध्ये सर्वे केला आणि ते असं निदर्शनास आलं की तिथे आम्ही त्यांच्या घरच्या आणि आजूबाजूचे 5 सॅम्पल रुग्णांचे घेऊन नागपूर लॅबला पाठवले। त्यामध्ये ते सर्व रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहे। पण तरी नागरिकांना माझी अशी विनंती आहे की आपण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे पॉसिबल होत असेल तर, तसेच मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स ठेवावा, सॅनिटायझरचा वापर करावा, स्वच्छ हात धुवावे आणि शक्य असेल तर जर समजा कोणालाही असे काही सिम्पटम्स असतील सर्दी ताप खोकला तर आपल्या नजीकचे जे उपकेंद्र आहे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथे आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून इलाज करावा। आणि गावात जरी कोणाला अशी प्रॉब्लेम असेल आणि जाणं पॉसिबल नसेल तर आपण आपल्या गावातील आशा वर्कर यांना जरी संपर्क साधला तरी आमची टीम तुमच्यापर्यंत पोहोचून आपल्याला पॉसिबल होईल तेवढी मदत आम्ही करू। नागरिकांना माझी अजून एक विनंती आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे हिवताप आणि मलेरियाचे रुग्ण होऊ शकतात। त्यासाठी काळजी म्हणून आपण आपल्या घरामधील कूलर आणि कुंडीमध्ये जर पाणी साचलेलं असेल तर ते वाहतं करावे। तसेच नदी नाले जे आहे आपल्या येथील जर काही ब्लॉकेज असेल तर तसं काही आम्हाला कळवावं, जेणेकरून आम्ही ग्रामपंचायत आणि यांना पत्र तर दिलेलंच आहे आपण, तरीसुद्धा काही असेल तर आमच्यापर्यंत माहिती पाठवावी आणि मच्छरदाणीचा उपयोग करावा। हे आव्हान आहे की पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण पिण्याचे पाणी हे उकळून प्यावे। 10 मिनिटं उकळल्यानंतर त्यामधील 99% जर्म हे मरून जातात। त्यामुळे ही एक माझी विनंती राहील सर्वांना की आपण पाणी एवढी मी विनंती करतो आणि सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि आरोग्य विभागाला थोडंसं सहकार्य करा अशी माझी विनंती राहील। थँक्यू। नवनवीन आणि ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच जनसूर्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।